विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लेसन क्रमांक 6 पाहिला. आज पाहणार आहोत कविता क्रमांक 7. बेडूक बेडूक. बेडूक बेडूक डराव डराव, कसला करताय सराव सराव. चालण्याचा की धावण्याचा, टुनटुन उड्या मारण्याचा. गाण्याचा की कवितेचा, डराव डराव म्हणण्याचा. पाण्याचा की खाण्याचा, पाण्याविना राहण्याचा. ही माया धुप्पड यांची ही कविता आहे. तो मुलगा बेडकाला सांगतोय की तू कसला डराडराव करतोय, तू कसला सराव करतोय का. जसं तुम्ही अभ्यासाचा करतात त्याप्रमाणे तो विचारतोय की तू बेडकला विचारतोय की तुम्ही सराव करताय का डराव डराव म्हणण्याचा. तुम्ही जो उड्या मारताय तो चालण्याचा का धावण्याचा, कशाचा सराव करताय. टुनटुन उड्या मारण्याचा, गाण्याचा करताय का कवितेचा. तुम्ही डराव डराव का करताय. म्हणून तो मुलगा काय करतोय, बेडकांना विचारतोय की तुम्ही हा डराव डराव कशासाठी सूर लावलाय, तुमचा सराव चालू आहे का कसला. तुम्ही उड्या मारतायत ती तुमची धावण्याची स्पर्धा आहे का चालण्याची आहे. तुम्ही जे डराव डराव करतायत ते तुम्ही गाण्याचा करतायत की कवितेचा, कसला सराव चालू आहे तुमचा. पुढे विचारतोय तो मुलगा की पाण्याचा की खाण्याचा, का पाण्याविना राहण्याचा सराव करतात. असा तो मुलगा या कवितेमध्ये म्हणतोय, असे माया धुप्पड यांनी या कवितेमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही ही कविता म्हणताना तालासुरातच म्हणायची, म्हणजे तुमचे लवकर लक्षात राहील. आता याच्यावरचे प्रश्न उत्तरे पाहू चला. पहिला प्रश्न बघा. योग्य वाक्यासमोर बरोबर किंवा चुकीचे, म्हणजे योग्य किंवा अयोग्य अशी खूण करा, म्हणजे निशाण करा. बेडूक पाण्यातच राहतात, तर चूक. बेडूक पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात, नुसते पाण्यात राहत नाही. दुसरं आहे बेडूक डराव डराव करतात, बरोबर. बेडूक कसे करतात, डराव डराव. तिसरं आहे बेडूक जमिनीवर राहत नाही, तर बेडूक नुसते जमिनीवर राहत नाही तर पाण्यात देखील राहत. पुढचा प्रश्न पहा. तुम्हाला कोणती ओळ आवडली ती तुम्ही तुमच्या शाळेमध्ये टीचरांना किंवा तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता. पुढे पहा. कवितेत पुन्हा पुन्हा आलेले जे शब्द आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहा. तर त्यांनी डराव डराव हा शब्द दिलाय, आपण लिहू पुढे सराव सराव, टोनटोन आणि बेडूक बेडूक. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढे गोल दिलाय त्यांनी, खेळूया शब्दांशी. शब्दांचा वापर करून तुम्हाला काही वाक्य तयार करायचे. तर बघा, रमण डबा दे, रीमा वाचन कर, मला दूध दे, आई मला पाणी पुस्तक दे, गोपाळ पुस्तक दे, आई गावाला जाते. अजून तुम्हाला बरेच असे वाक्य तयार करता येतील आणि तुम्हाला छोटे छोटे वाक्य तयार करता आले तर मोठे मोठे वाक्य तयार करण्यासाठी अडचणी येणार नाही. त्यामुळे आत्ताच तुम्ही सराव करा. छोटे छोटे शब्द घेऊन त्यांचे वाक्य बनवा आणि ती वाक्य वाचा, समजून घ्या की ते मीनिंग त्याचं बरोबर आहे का. आजची कविता तुम्हाला समजली असेल, त्याचा अर्थ समजला असेल आणि त्याच्या खालचे प्रश्नांची उत्तर सुद्धा समजली असतील, हो की नाही. तुम्ही वही काढा, वहीमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.